या जगात नवीन असं काहीच नसतं. मला असं वाटतं सगळं जुनं असतं. तुम्ही मांडता कसं त्याला आपण नवीन पद्धतीने मांडलं असं आपण म्हणूया. त्यामुळे फार सुंदर इंटेन्स अशी लव्ह स्टोरी आहे. दोन्ही व्यक्तिरेखांचा एकमेकांना शोधण्याचा आणि एकमेकांना शोधून देण्याचा प्रवास आहे. आशा निराशेचा खेळ आहे. थोडासा थ्रिलर एलिमेंट आहे. दोन अत्यंत इंटेन्स व्यक्तिरेखा त्यांच्या वेगळ्या जगातनं एकमेकांसमोर आल्यात आणि त्याच्यातनं ते जग कसं बनवतात त्याचा हा प्रवास आहे. पण उत्तम लिहिलेली गोष्ट, उत्तम दिग्दर्शन केलेली गोष्ट, उत्तम तंत्रज्ञांची साथ असलेली गोष्ट, उत्तम संगीत, उत्तम गीतं आणि मला असं वाटतं की ज्यांनी मगाशी फार सुंदर वापरलं की प्रत्येक फ्रेम ही एखाद्या पेंटिंगसारखी आहे. आमच्या सुनीलजींचं कामही इतकं अप्रतिम आहे. त्यामुळे हा चित्रपट बघताना तुम्ही कधी त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून स्वतःला विसरून जाल आणि त्या कथेचा एक भाग व्हाल. कारण आम्ही एडिट झाल्यानंतर हा चित्रपट पाहिला आहे आणि आम्ही काम करूनसुद्धा आम्हाला कळलं नाही की अरे संपला झाला. त्यामुळे तुम्ही नकळत त्या दोन व्यक्तिरेखांचा भाग होता आणि तुम्ही त्यांच्याबरोबर अख्खा चित्रपट त्यांच्याबरोबर त्यांचा मानसिक शारीरिक प्रवास तुम्ही अनुभवता आणि प्रत्यक्ष तुम्ही तिथे हजर असता. ही भावना खूप कमी चित्रपटांमध्ये आपल्याला मिळते. ती या चित्रपटात आपल्याला मिळते की ती गोष्ट आपल्याला आपलीशी वाटते आणि आपण कधी गुंतून जातो आपल्याला कळत नाही. त्यामुळे ही खूप अवघड गोष्ट होती दोन पात्रच असलेल्या चित्रपटामध्ये, पण ती आमच्या लेखक दिग्दर्शक सगळी टीम यांच्यामुळे ती साध्य झाली. त्यामुळे मला खात्री आहे की 10 ऑक्टोबरला हा चित्रपट आल्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही परत या चित्रपटाचा आनंद घ्याल. मला खात्री आहे की या जोडीला बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 10 ऑक्टोबरपासून चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. त्याच्यातली काही गाणी तुम्हाला आवडली आहेत, टीझर तुम्हाला आवडला आहे, ट्रेलर प्रदर्शित झाला आहे तोही तुम्हाला आवडेल आणि दोन पात्रांची फार कमालीची गोष्ट, फार गोड गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल, तो देखील चित्रपटगृहात जाऊन. कारण हा चित्रपट खरंच फार सुंदर शूट केला आणि एक पेंटिंग बघितल्याचं फील तुम्हाला येणार आहे. त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी जरूर चित्रपटगृहात जा आणि 10 ऑक्टोबरपासून सकाळ तर उद्या बघा. थँक्यू सो मच.